पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत मुक्ताबाई महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनो हरिः. जिने पंढरी सारिखाची अकोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजचरणी साष्टांगमी घातला. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा. पवित्र भूमी श्री क्षेत्र कुंभारखेडा. संत मुक्ताबाई संस्थांचा फिरता नारळी सप्ताह. या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने कालपासून आरंभ झालेला हा सप्ताह, यामध्ये तरुणाईकरिता विशेष ज्ञानेश्वरीचं चिंतन, या महत्त्वपूर्ण अशा आध्यात्मिक उपक्रमाला आज आरंभ होतोय. परमादरणीय श्रद्धेय जनार्दन हरिजी महाराज, परमादरणीय श्रद्धेय रवींद्र महाराज हरणे, तथा संस्थांचे अध्यक्ष भैयासाहेब, वारकरी संप्रदायाचं काम करणारी सर्वच पूजनीय महाराज मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. आजपासून 3 दिवसामध्ये माझ्याकडे ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या संबंधाने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी या संयोजक मंडळींनी दिलेली आहे. तरुणांकरिता ज्ञानेश्वरी चिंतन असा विषय किंवा या शीर्षकाखाली हा उपक्रम संपन्न होतोय. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवी रचिला पाया
असं म्हणून ज्ञानोबारायांच्या एकंदरीत चरित्राकडे आणि वाङ्मयाकडे पाहिलं जातं. ज्या भागामध्ये ही ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू आहे, हा भाग म्हणजे संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेला भाग आहे. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणं होतात किंवा अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं होतात, परंतु विशेष करून ज्या तरुण वर्गाकरता ही ज्ञानेश्वरी कळणं गरजेचं आहे, असा एक उदात्त हेतू घेऊन या ज्ञानेश्वरीचं चिंतन या आपल्या संपूर्ण सातपुडा पर्वताच्या पायथ्याला या ठिकाणी होत आहे. माझ्या थोड्या आकलनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या उत्सवाची चर्चा आहे. विशेष करून ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या संबंधाने चर्चा आहे. आणि मला या परिसरातल्या भाविकांना जेवढा आनंद आहे या उत्सवाचा, मला वाटतं की ज्ञानेश्वरीचं चिंतन व्हावं याचा सगळ्यात मोठा आनंद मुक्ताबाईला असेल. आणि माझ्या सद्भाग्याने अनेक मुक्ताबाई माझ्या समोर बसलेले आहेत. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा विचार जेव्हा आपण डोळ्यासमोर घेतो, एकतरी ओवी अनुभवावी, नामामरे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, हे सगळ्या प्रमाणांचा उहाप या निमित्ताने आपल्याला करावाच लागेल. काय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी या शब्दाचा विचार करत असताना भगवद्गीतेवर ज्ञानोबारायांनी केलेलं हे भाष्य असा जरी साधारण अर्थ या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आपण डोळ्यासमोर ठेवत असलो तरी ज्ञानेश्वरीमधून येणारे जे विषय आहेत, ज्ञानोबारायांनी स्वतंत्र प्रतिभेच्या माध्यमातून मांडलेले जे विषय आहेत, स्वतः ज्ञानोबाराय त्या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने गीतेविना ही रंगू द्यावी असं जे ज्ञानोबाराय आपल्याच ज्ञानेश्वरीच्या संबंधाने जे प्रतिपादन करतात, त्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आपल्याला पाहता येण्यासारख्या आहेत. मला साधारण या संपूर्ण संत ग्रंथांच्या संबंधाने अंतःकरणामध्ये ज्या भावना तयार होतात त्या आरंभी बोलून पुढे जातो. मी अनेक वेळेला एक वाक्य असं सांगत आलोय की अलीकडल्या काळामध्ये जर ज्ञानेश्वर महाराजांना शोधायचं असेल तर कुठं जावं, तर आपल्या घरामध्ये असलेली ज्ञानेश्वरी हेच आपल्याकरता ज्ञानेश्वर महाराज, आपल्या घरामध्ये असलेले गाथा हेच आपल्याकरता तुकाराम महाराज, आणि आपल्या घरामध्ये असलेलं एकनाथी भागवत हेच आपल्याकरता एकनाथ महाराज, अशा श्रद्धेने चालणारी आपण मंडळी आहोत. याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक एक ओवी, एक एक शब्द, एक एक अक्षर हे एक ज्ञानोबारायांचं वाङ्मयीन शरीर आहे, अशा पद्धतीने आपण ज्ञानेश्वरीकडे पाहता येण्यासारखं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेतल्या एका प्रसंगाला धरून जरी ज्ञानेश्वरीचं चिंतन असलं, साधारण तो प्रसंग आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, पण त्या प्रसंगामध्ये स्वतंत्र मतं जेव्हा ज्ञानोबाराय मांडतात तेव्हा त्या महाभारतातल्या कौरव पांडवांच्या युद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्ञानोबारायांचा नेमकं काय आहे आणि तो सद्य काळामध्ये किती महत्वाचा आहे याची प्रचिती आपल्याला यायला लागते. मी काही त्याची स्थळं तशा पद्धतीने आपल्या समोर मांडून पुढे जाईल. मुळात ज्ञानेश्वरीमधून, एकंदरीतच भगवद्गीतेमधून जे मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता दिलेले जे महत्वपूर्ण मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये साधारण आपल्याकडे वाङ्मयाकडे किंवा संप्रदायाकडे पाहताना अलीकडल्या काही मंडळींचा एक पद्धतीचा असा दृष्टिकोन असतो की बाबा काय ज्ञानेश्वरी वाचण्याने काय होणार आहे, तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या पारायणाने काय होणार आहे, ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने काय होणार आहे.
मानवी जीवनामध्ये प्रयत्न महत्वाचा असतो, कर्म महत्वाचं असतं. अशा जरी काही विषयांची चर्चा सामाजिक अंगाने जरी आपण पुढारलेली म्हणून घेणारी जरी मंडळी करत असलो तरी या सगळ्या चर्चांचं तात्विक अधिष्ठान ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरचं निरूपण करताना ज्या स्वतंत्र प्रतिभेने मांडलेलं आहे ते पाहता येण्यासारखं आहे. मी आपल्याला त्याची काही स्थळं सांगणार आहे. ज्या कर्मयोगाचा विचार केला जातो तो ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायाच्या माध्यमातून केलेला कर्मयोग विस्ताराने वाचण्यासारखा आहे. ज्या ज्ञानयोगाचा विचार केला जातो तो ज्ञानयोगाचं चिंतन आपल्याला 9व्या अध्यायाच्या माध्यमातून चिंतन करता येण्यासारखं आहे. ज्या भक्तियोगाचा विस्तार आपल्याकडे केला जातो तो भक्तियोग ज्ञानोबारायांच्या संबंधाने 12व्या अध्यायातून विस्तृत पद्धतीने ऐकता येण्यासारखा आहे. आणि त्या कर्म ज्ञान भक्तीचा समन्वय सुद्धा ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये ज्या पद्धतीने मांडलाय तोही चिंतन करता येण्यासारखा आहे. फक्त केवळ एका मार्गाला चिटकून जर आम्ही तेवढ्यापुरतं तत्वज्ञान मांडायला लागलो तर त्यांनी माणसाची बुद्धी किती संकुचित होणार आहे. आणि म्हणून याच्याकरिता या सगळ्या मार्गांचा समन्वय किती महत्वाचा आहे तो ज्ञानेश्वरीतून जगाच्या समोर येतोय. म्हणून ज्ञानेश्वरीने सगळ्यात महत्वाचं जर आम्हाला काय शिकविलं असेल तर समन्वय शिकविला. हा विचारात घेता येण्यासारखा आहे. समन्वय फार गरजेचा आहे. व्यक्तिमधला समन्वय जितका महत्वाचा आहे तितका तत्वचिंतनामधला सुद्धा समन्वय फार महत्वाचा आहे. मी तत्वचिंतनाचा समन्वय हा मुद्दाम शब्द वापरतोय. एखादा मनुष्य जर केवळ ज्ञान प्रधानता मानत असेल आणि एखादा मनुष्य जर केवळ भक्ती प्रधानता मानत असेल तर त्या ज्ञान आणि भक्तीचा समन्वय किती महत्वाचा आहे हे जगाच्या समोर ज्या ग्रंथांनी आपल्याला दिलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणून समन्वयाचा विचार जसं ब्रह्मसूत्रामध्ये महर्षी व्यासांनी जी वेगवेगळी सूत्र मांडली त्याच्यामध्ये तत्तु समन्वयात हे महत्वाचं सूत्र आहे. म्हणून समन्वयाची बुद्धी ही ज्ञानेश्वरीने जगाला प्रदान केली असं म्हणायला हरकत नाही. समन्वय साधता आला पाहिजे. एखाद्या घटनेकडे पाहताना त्या घटनेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामध्ये आवश्यक असलेला जो समन्वय आहे तो समन्वय मानसशास्त्राच्या दृष्टीने या जगाच्या समोर जर कोणत्या ग्रंथाने मांडलेला असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे. मी त्याच्यातले बारकावे जे माझ्या डोळ्यासमोर आहेत ते मांडणारच आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी व्यक्तिमधला समन्वय साधते एवढंच नाही तत्वचिंतनातला समन्वय साधते. मी आपल्याला बोललो की कधी कधी ज्ञानप्रधानता मानणारा मनुष्य भक्तीकडे जायला तयार नाही आणि भक्तिप्रधानता मानणारा मनुष्य ज्ञानाकडे जायला तयार नाही. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे. पाठशाळेमध्ये असताना गुरुजी असं सांगायचे की भक्तीला सोडून असलेलं ज्ञान आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती याच्यावर एकच महत्वाचं वाक्य ते सांगायचे. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे भक्तीला सोडून असलेलं केवळ ज्ञानाचं चिंतन करायला गेलो तर ती अहंकार निर्माण करण्यासारखं आहे. बरं हे आपण बोलतोय असं नाही, ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलंय. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. ज्ञानो